हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड. तर तुम्हाला इथे दिसत असेल रेनबो आलेला आहे. मस्त वातावरण पावसाचं झालेलं सकाळपासून आणि पाऊस पण पडला थोडाफार. आता उघडला आहे पाऊस, पण छान असा रेनबो आलेला आहे. पहिल्यांदा मी खूप वर्षांनी बघितलं आहे रेनबो आणि खूप छान दिसत होतं. आम्ही टेरेसवरती आलो होतो. वरती माझ्या जी खाली राहते ती रूम पार्टनर आणि मी, आम्ही रिद्वीला आणि आम्ही लोक सगळेच येतो संध्याकाळी राऊंड मारण्यासाठी टेरेसवरती. तर आता रात्र झालेली आहे. उद्या आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेसाठी मी काढलेली आहे हातावरती मेहंदी. एवढी काही नाही येत, पण जेवढी जमेल तेवढी काढलेली आहे. आणि मिस्टर गेले होते सेकंड शिफ्टला, तर ते देखील रिटर्न आले. तर त्यांनी बघितलं मी मेहंदी काढत बसलेली. बट एका हातावर मी काढली, दुसऱ्या हातावरती कोण काढणार. माझ्या रूम पार्टनरला खूप छान मेहंदी येते, बट तिचं छोटं बाळ आहे त्यामुळे मी तिला काही फोर्स नाही केला. पण एका हातावर तर मला राहिलेल्या काढायचीच होती. मग मिस्टरांना बोलली काढताय का तुम्ही, तर ते बोलले ठीक आहे चल काढतो. मी म्हटलं मी तुमच्यासाठीच फेऱ्या मारणार ना, आता 7 वर्ष हाच नवरा भेटावा. मग ते बोलले ठीक आहे काढतो. हाय हाय होय होय हाय हाय होय होय पातोपाती 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 अच्छी लगी पातोपाती. बघ आता किती छान दिसायला लागलं. हात भरल्यासारखं वाटतंय ना. आणि अशा प्रकारे इथे नो एक्सप्रेशन्स. तर आज आहे वटपौर्णिमा आणि माझी देवपूजा जी आहे ती झालेली आहे. आता जेवण बनवायचं आहे, म्हणजे निवेदासाठी जेवण बनवायचं आहे आणि पूजा करून यायचे. बाहेर पाऊस आज पडतोय, माहीत नाही काय झालं आहे. पाऊस एवढे दिवस नव्हता, खूप गरमी होती आणि आज अचानक पाऊस पडायला आजच सुरुवात झालेली आहे. जसे काल सांगितलं, काल एवढा नाही पडला, बट आज सकाळपासून खूपच पडतोय. तर आता इथे माझी देवपूजा झालेली आहे. चला तर मग आपण जाऊया किचनमध्ये. तर इथे मी आता करत आहे भजी. मी काही पुरणपोळ्या नाही बनवत, कारण की आमच्या घरात कोणालाच आवडत नाही पुरणपोळ्या, तर मी साधंच बनवते. तर इथे माझं ताट जे आहे रेडी झालेलं आहे, निवद देखील ठेवलेलं आहे. मी काही नाही, डाळ भात भाजी चपाती तेच बनवलं आहे. आणि इथे ओटीचं सामान नाही भेटत आपल्यासारखं, तर इथे मला जे भेटलं आहे तेच मी यूज केलं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही माझी मेहंदी कशी रंगलेली आहे, छान सुंदर. एवढी चांगली नाही आहे, पण त्यातल्या त्यात चांगली आहे. आणि इथे माझं ताट रेडी आहे. चला तर मग आता जाऊया आपण पूजा करण्यासाठी. तर मी इथे मिस्टरांना बोलत होती पाऊस येतोय, मी साडी घातली आणि साडी आता खराब होणार माझी. तर ते बोलले चल आता पूजा तर करावीच लागणार आहे, किती वेळ तू घरात थांबणार. मग आता जातो आम्ही. आमच्या इथे जवळ मंदिर आहे, तिथेच बाजूला झाड देखील आहे, तिथे जाणार आहे पूजा करण्यासाठी. तर हे आहे रामेश्वर मंदिर आमच्या कॉलनीमधलं. आणि हे बाजूला थोडंसं असं मैदान आहे, तिथे सगळीच झाडं लावलेली आहे. तर इथेच वडाचं झाड देखील आहे. तर हे झाड बघितलं मी, बट फिरायला बघता जागा तर ह्या ढिगाऱ्यावरून जायचं आहे मातीतून. एकतर पाऊस पडतो, तुम्हाला दिसत असेल माझ्या बॅकसाईडला. तर चला काही ऑप्शन नाही आहे, आता मी जाते वडाची पूजा करते. आणि फेऱ्या तर त्यातूनच मारावे लागणार आहेत चिखलामधून, काही ऑप्शनच नाही आहे. बाजूला अजून एक झाड होतं, बट त्याला भिंतीला टच होऊन होतं, मग तिथं तर काही फेऱ्या मारायला जागाच नव्हती. मम्मी बोललं चला आता सगळ्यांनी इथेच पूजा केली तर आपण पण इथेच पूजा करून घ्यावी. तर हे असं आहे वडाचं झाड. आणि जास्त नाही लोक आहेत इथे, 2-3च मराठी लोक असतील, कारण की मी आणि जे आमचे फ्रेंड आहेत त्यांची वाईफ आली होती आणि अजून एक कोणतरी मला नाही ओळखीचं कोणतरी आलं होतं. तर आता मी इथे पूजेला केलेली आहे सुरुवात. तर आता पूजा करून वडाला फेऱ्या मारते आणि तुम्हाला ते देखील दाखवते. तर प्रत्येकाची पूजा करण्याची वेगवेगळी पद्धत असते. तुमच्या इथे कशी पद्धत आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि इथे मी एवढं काही आपल्यासारखं सामान वगैरे भेटलं नाही, तरी पण जे काही भेटलं आहे ते मी घेऊन आलेली आहे.
खूपच चिखल होता आणि पॉसिबल नव्हतं त्या ढिगाऱ्यातून फेऱ्या मारणं. आणि त्यातच फेऱ्या मारत असताना माझं एक जोडवं देखील त्यामध्ये पडलं चिखलामध्ये. बोललं आता कुठे शोधणार, तर मी बोललं जाऊ दे ठीक आहे. तर तशाच मी फेऱ्या कंटिन्यू केल्या. नंतर मिस्टरांनी देखील माझ्यासोबत एक फेरा मारलेला आहे वडाला. ठीक आहे, 7 जन्म ना सही, एक ही जन्म सही. तर नंतर आम्ही शोधलं बराच वेळ तिथे जोडवं माझी पूजा कंप्लीट झाल्यानंतर, बट ते काही नाही भेटलं. कारण की चिखलात आता सगळ्यांनी फेऱ्या मारल्यात, कुठं गेलं असेल. त्यानंतर आमच्या बायकांचं कार्यक्रम चालू झालेला आहे हळदी कुंकवाचा. तर इथे आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावलं. आणि ज्या ब्ल्यू साडीवाल्या ताई आहेत, नाव नाही माहिती त्यांचं, तर त्यांच्याकडे ओटी भरण्याची पद्धत आहे. प्रत्येकाच्या इथे वेगवेगळी पद्धत आहे. मग त्यांनी ओटी भरली. आमच्या दोघींची देखील प्रत्येकाचं जशी पद्धत असेल तशी. त्यानंतर आमचं पूजा वगैरे झालं, फोटोशूट देखील झालं. आता मी चाललेली आहे घरी, कारण की खूपच आभाळ वगैरे आलेला आहे, पाऊस कधीही येऊ शकतो. बोललं जाऊया घरी, मिस्टरांना पण कामाला जायचं होतं. तर आता पाऊस तुम्ही बघू शकता किती जोरात आज पाऊस आलेला आहे. सगळं पाणी आमच्या बाल्कनीमधून जे आहे ते आतमध्ये येत आहे. आणि रिद्वीला भिजायचं आहे, छत्री घेऊन ते पण. तर मी बोलले ठीक आहे आपण भिजूया, थोड्या वेळाने भिजूया. मिस्टर गेले तर कामाला, त्यांना सेकंड शिफ्ट आहे, आता ते येणार रात्री. बरेच दिवस आम्ही पावसाची वाट बघत होतो आणि फायनली पाऊस आलेला आहे. असाच कंटिन्यू राहिला म्हणजे मिळवला, कारण की खूप ऊन आहे, खूप गरम होते. अजून देखील कूलर लावून आम्हाला झोपावं लागत होतं. दिवसभर कूलर चालू ठेवून एवढं गरम होत होतं. आणि इथे हवा यायला जागा नाही आहे. आपल्यासारख्या खिडकी सिस्टम तर इथे नाहीच आहे. एकच खिडकी जी डोअरच्या बाजूला आहे ती, आणि आतमध्ये बाकी कुठेच खिडकी नाही, त्यामुळे हवा यायला जागाच नाही आहे. तर पाऊस आल्यामुळे खूपच छान वाटते. तर आता मी रिद्वीला घेऊन चालले टेरेसवरती. तर आता आम्ही आलेलो आहोत टेरेसवरती. रिद्वीला भिजायला आवडतं, पण एवढं नाही भिजायला आवडत, त्यामुळे ती छत्री घेऊन आली. आणि स्कूलला जाताना देखील मी तिला रेनकोटच घेऊन जाते, कारण की छत्री पकडायचं आणि माझा हात पण पकडायचा, रोड क्रॉस करायचा आहे स्कूलला येता जाताना. त्यामुळे छत्री जर खूप कमी ती यूज करते, त्यामुळे ती टेरेसवर जी आहे छत्री घेऊन आली. आणि बघा कशी पावसात भिजतीये. आणि त्यानंतर मी पडले होते आजारी. 2-3 दिवसानंतर लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येत राहतात. तर सगळ्यांचं असं असतं की हां तू किती खुश असते, तुला काही प्रॉब्लेम नाही, पण प्रॉब्लेम सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतात, कोणाच्याच लाईफमध्ये नाही असं नाही. तर इथे मला सलाईन लावली होती आजारी पडल्यामुळे. तर काही नाही, ते काय एका दिवसात मला सोडून दिलं. आणि त्यानंतर आता हे मला वाटते मी एका आठवड्यानंतर शूट करते. आता तब्येत देखील सर्व काही ठीक आहे. आणि आज आम्ही जाणार आहोत डीमार्टला. तर टेरेसवरती आलेली आहे मी राऊंड मारण्यासाठी. आणि खूपच छान अशी हवा सुटलेली, म्हणून बोललं की चला एक व्हिडिओ काढूया. रिद्वीला घेऊन आली होती सायकल खेळण्यासाठी टेरेसवरती. तर आता आम्ही चाललेलो आहोत डीमार्टला सामान आणण्यासाठी. तर डीमार्टचं व्हिडिओ तुम्ही अगोदर बघितलंच असेल, जे माझे कंटिन्युअस ब्लॉग बघतात त्यांना माहितीच असेल इथे डीमार्ट कसं आहे. तर सगळ्यांना माहिती आहे इथून डीमार्ट आमच्यापासून 5 ते 7 किलोमीटर लांब आहे डीमार्ट. तर आता आम्ही जाणार आहोत डीमार्टमध्ये आणि शॉपिंग करणार आहोत. तर डीमार्टमध्ये मी सामानाच्या गडबडीत काही शूट नाही केलं, कारण की सामान घ्यायचं, रिद्वीवरती लक्ष द्यायचं, तर हे असं त्यामुळे. आणि एवढं काही डीमार्टमध्ये आता शूट करण्यासारखं नाही आहे, सो मी शूट नाही केलं डीमार्टमध्ये. तर येताना जसं की आम्ही नेहमी शोरमा खातो, तर इथं आता आम्ही शोरमा घेतो आहे, पार्सल घेणार आहोत आणि घरी जाऊन खाणार आहोत. तर असा होता माझा आजचा व्लॉग. तर आजच्या व्लॉगचा एंड मी इथेच करते. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.